विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। विशाल आणि सुरेंद्रवरती आणखी एक गुन्हा दाखल झालाय। बांधकाम व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणी हा गुन्हा आहे। तर पुण्यामधील 21 पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली झालेली आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबद्दलचे आदेश दिलेले आहेत। तर याच प्रकरणामध्ये दोन महत्त्वाच्या घडामोडी 21 पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या आणि त्यासोबतच विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। त्यांच्यावरती आणखी एका प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। या दोन्ही घडामोडींविषयी अधिक बोलूया। पुण्यातून आपले प्रतिनिधी बालाजी सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, अद्यापही काही महत्त्वाच्या घडामोडी या प्रकरणामध्ये घडताना आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच नवी इंटरेस्टिंग घटना ही आहे की अग्रवाल पिता पुत्रावरती आणखी एक गुन्हा दाखल झालाय। हे प्रकरण नेमकं काय? नक्कीच हे जानेवारी महिन्यातलं प्रकरण आहे। एक बांधकाम व्यावसायिक आहेत ज्यांनी आत्महत्या केली। शशिकांत कातोरे असं त्यांचं नाव होतं। त्याने यांच्याकडून पैसे उसने घेतले होते आणि त्यांच्यावर दबाव आणला गेला, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे। आणि हे तपासात समोर आल्याने आता विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे। तर आज दुसरीकडे ससूनमध्ये रक्ताचे नमुने बदलल्याने अजय तावरे, श्रीहरी हारनोळ आणि अतुल घटकांबळे यांची पोलीस कोठडी संपणार आहे। त्यांना सुद्धा पोलीस कोर्टात हजर करणार आहेत। तर विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांची जी कोठडी आहे ती 10 तारखेला संपणार आहे। त्यामुळे यांची कोठडी आज पोलीस वाढवून मागण्याची शक्यता आहे। याच प्रकरणामध्ये आशफाक मकानदार आणि अमर गायकवाड हे दोन व्यक्ती आहेत जे ससूनमध्ये पैसे देण्यासाठी गेले होते। त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांची सुद्धा 10 जूनला कोठडी संपणार आहे। त्यामुळे या सर्वांना 10 जूनपर्यंत कोठडी द्यावी अशी मागणी पोलीस करत आहेत। तर दुसरीकडे जे सुरेंद्र अग्रवाल आहेत, अल्पवयीन आरोपीचे आजोबा, त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये सध्या रवानगी करण्यात आलेली आहे आणि त्यांनी सांगितले की पोलीस चुकीचे आरोप माझ्यावर लावतायत, चुकीचे गुन्हे दाखल करतायत, त्यांच्यावर ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आरोप आहे आणि त्या संदर्भात ते न्यायालयीन कोठडीत आहेत। या सगळ्या प्रकारामध्ये आज काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। गुरुप्रसाद, वेळोवेळी बाळाजी तुमच्याकडनं अपडेट्स घेतो। धन्यवाद याच्या सविस्तर माहितीसाठी।